काय दर्जाच राहिलेला नाही। अतिशय खालच्या पद्धतीला खालच्या तळाला जाऊन एखाद्याचा बाप काढणं असेल, एखाद्या घराण्यावरती, एखाद्या कुटुंबावरती एवढ्या खालच्या शब्दामध्ये टीका करायची। राजकारण नेमकं खालच्या स्तराला चाललंय, टीका होते राजकारणावरती। आपण कसं पाहताय एक प्रभारी, एक प्रवक्ता म्हणून? हे खरं आहे। हॅलो, बोला बोला बोला। राजकारणामध्ये अलीकडे एक गोष्ट बघा तुम्ही, आपण बघतो, मी गेल्या 40 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात देखील काम करतो। मुळात राजकारणामध्ये एक नवं फॅड आलंय। एखाद्या उच्च पदस्थ माणसावर टीका केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते, हा एक प्रकारचा अहमपणा काही विशिष्ट मंडळीच्या वाचाळवीरांच्या मनामध्ये निश्चित आहे। तुम्ही एक आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू सारखा नेता जेव्हा चळवळ उभा करतो आणि मागण्यासाठी आंदोलन करतो, पण मला एक सांगायला पाहिजे त्यांना की तुम्ही जर अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बापाचं कर्ज आम्ही माफ करू, असा जर मुख्यमंत्र्याचा बाप आपण काढू, तेव्हा आपल्या पण बुद्धीचे दिवाळे कसे निघते त्याचं मला नवल वाटतं। कारण राजकारण करत असताना समाजाला तुम्ही दिशा काय दिला? गोपीचंद पडळकरांनी जयंतराव पाटील यांच्या बाबत केलेलं जे वक्तव्य, याचं पण समर्थन भारतीय जनता पार्टी मुळीच करत नाही। व्यक्तिगत टीका तुम्ही जेव्हा करतात तेव्हा ह्या टीकेचे समाजामध्ये काय पडतात हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असोत की समाज कार्यामध्ये चळवळ चालवणारे नेते असोत, म्हणजे भाषेचा परिणाम नव्या पिढीवर काय होईल, आमचे लेकरं काय ऐकतील, आम्ही घर बसल्यामध्ये आमचे लेकरं बाळ काय ऐकतात, माता भगिनी काय आवडतात, गल्लीमध्ये विटी दांडू खेळताना जसं लेकरं म्हणतात तुझ्या बापाने हे केलं, तुझ्या बापाने इटी उरली, असं जर बोलले बच्चू कडू सारखे नेते असतील किंवा गोपीचंद पडळकर, आम्ही समर्थन अजिबात करतच नाही। आणि एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याचा बाप काढला म्हणजे कर्जमाफी होणार आहे का? अहो, हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सुद्धा मागच्या पंधरवड्यात सांगितलं होतं की आम्ही विचाराधीन आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी। आमचे नेते देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील वारंवार सांगितले की आमच्या विचाराधीन आहे। तशा प्रकारच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुद्धा आहेत, पण खऱ्या अर्थाने रामजी, मी तुमचा हाच मुद्दा धरून हेमा पिंपळेंकडे सुद्धा जातो। त्या पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत। हेमाजी, आपण कसं पाहता या टीकांकडे? कारण फक्त प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये, सर्वच राजकारणी असतील, मग ते कुठल्याही पक्षाचा, सत्ताधारी असो किंवा विरोधक असतील, प्रत्येक जण त्याचा टीका करण्याचा जो स्तर असतो तो खालावत चाललेला आहे। आपण सुद्धा एका पक्षाच्या प्रवक्त्या आहात, आपल्या सुद्धा पक्षाकडून अनेकदा अशा प्रकारची वक्तव्य काही नेते करतात। आपण कसं पाहता याकडे? नाही, मी कंपॅरेटिव्हली आपल्याला सांगते सर की आमच्या पक्षाचे नेते अशा प्रकारच्या खालच्या दर्जाची टीका केलेली मी तरी ह्या 20-22 वर्षात ऐकलेली नाही। आता पडळकर हे अजितदादांवरही बोलतात, पवारसाहेबांवरही बोलतात, सुप्रियाताईंवरही बोलतात आणि बारामतीला जाऊन काही संबंध नसताना मोर्चाने आंदोलन करतात। याचा अर्थ असा आहे की पडळकरांनी भारतीय जनता पार्टीची सुपारी घेतली। राम कुलकर्णी साहेब माझे स्नेही आहेत, ते मला शिवसेनेत असल्यापासून ओळखतात। त्यांनी जो निषेध केला तो अगदी स्वागतार्ह आहे, परंतु पडळकर कुणाची भाषा बोलतायत? का पडळकरला लगाम घातला जात नाही? का पडळकरला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वगैरे सगळं ठीक आहे, पण पडळकरला आळा घालायचं काम भारतीय जनता पार्टी का करत नाही? उलट त्यांना सगळी कुमक पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, असा माझा आरोप आहे। आणि मला आपल्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना एक प्रश्न विचारायचा आहे सर, की ज्या मातोश्रीनी जयंत पाटील साहेबांसारखा अतिशय सुसंस्कृत संयमी असा या महाराष्ट्राला नेता दिला, ज्यांनी अर्थमंत्री असताना महाराष्ट्राचं बजेट अतिशय व्यवस्थित मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या हिताचं मांडलं वेळोवेळी, अशा जयंत पाटील साहेबांच्या आईचा अशा प्रकारे अश्लाघ्य उल्लेख करणं हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला मान्य आहे का? आतापर्यंत त्यांनी जो नोटिसीचा फार्स त्या वारंवार करतात, मग गोपीचंद पडळकरांना हिंमत असेल तर नोटीस काढा ना, हा माझा सवाल आहे। आणि गोपीचंद पडळकरांना या महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे। ते ज्या पद्धतीनं भाषा वापरतायत, मग ती कुठल्याही नेत्यावर असतो, ती अतिशय या महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारी आहे। म्हणून मी हाच मुद्दा धरून हेमाजी, मी आता एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी राम कुलकर्णींकडे येतोय। रामजी, गोपीचंद पडळकरांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे महाराष्ट्राला। विधानसभेतला राडा असेल किंवा या संदर्भातली आधीची सुद्धा वक्तव्य असतील, तेव्हा सुद्धा काही कठोर ऍक्शन घेतली गेलेली नव्हती। मात्र आता सुद्धा एखाद्याच्या भाषेबद्दल, एखाद्याबद्दल एवढं खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणं, या संदर्भामध्ये पक्ष कुठली कारवाई करणार आहे का?
निश्चितच गोपीचंद पडळकरांनी ज्या भाषेमध्ये टीका केलेल्या आहे आदरणीय जयंतराव पाटलावर, हम्म, ही टीका खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व दखल घेईल. त्यांना तशा प्रकारे जाब विचारला जाईल. संघटनात्मक पातळीवर माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण हे देखील त्यांना या संदर्भात जाब विचारतील. आमचे नेते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे देखील विचारतील. हे गोष्ट खरी आहे की लोकप्रतिनिधी व्यक्तिगत टीका जर मतदारसंघात करत असतील वैयक्तिक दोषातून, आणि प्रत्येक वेळेस त्याचा संदर्भ म्हणजे आदरणीय आमच्या भगिनी हेमाताई आहेत, आता गोपीचंद पडळकरांनी तिथं बोलले त्याचं समर्थन आम्ही मुळीच करत नाही, पण त्याचा दुसरा सुद्धा अर्थ असा काढता कामा नये की भारतीय जनता पार्टीने बोलायला लावलं, कुणी अजून कुणी बोललं तर हे देवेंद्र फडणवीसांनी बोलायला लावलं. मला असं वाटतं की ह्या साऱ्या गोष्टी वैचारिक पातळीवर सुधारण्यासाठी आमच्यासारखे प्रवक्ते असतील, हेमाताई सारखे असतील, आबासाहेब पाटला सारखे असतील, या समाज सुधारणाऱ्यांनी सध्या अशा वाचाळवीरांना सुद्धा कदाचित मला असं वाटतं की केवळ गोपीचंद पडळकरच नाही, या राज्याला संजय राऊत सारख्या ज्यांनी भाषा क्लिष्ट करून सोडली, ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील यांची तुम्ही संजय राऊतांचं उदाहरण देता रामजी, पण अशाच पद्धतीनं नितेश राणे सुद्धा वक्तव्य करतात की नितेश राणेंवरती सुद्धा अजून काही कारवाई होत नाही. जेव्हा जेव्हा व्यक्तिगत टीका होते त्यावेळेस पक्ष त्यांच्या पाठीशी नसतो. आज गोपीचंद पडळकरांनी व्यक्तिगत टीका केली जयंतराव पाटील, ते पक्ष अजिबात त्यांच्याशी सहमत नाहीये, पक्षाला मान्य नाही, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. एवढंच नाही तर त्यांना तशा प्रकारची नोटीसही दिल्या जाईल. आम्ही याचं समर्थन अजिबात करत नाही. बर, नक्कीच. आता त्यामुळे आपण आता या संदर्भामधल्या बातम्यांचे अपडेट्स घेणार आहोत, परंतु एक मोठी बातमी येते नागपूरमधून. नागपूरमध्ये सध्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या याच नागपूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडतंय. सध्या राष्ट्रवादीनं आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कंबर कसलेली आहे. अनेक नेते राष्ट्रवादीचे आता या ठिकाणी उपस्थित झाले, पदाधिकारी सुद्धा आता या चिंतन मेळाव्यासाठी उपस्थित आहेत, तयारी सुद्धा केली जाते. या संदर्भामधली माहिती जाणून घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्यासोबत आहे. हितेश, नेमका या सगळ्या चिंतन शिबिराचा नेमका अजेंडा काय आहे आणि सध्या आता कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की राष्ट्रवादीचे संपूर्ण नेते जे आहेत ते कालपासून नागपुरात जे आहे ते मुक्कामी असताना आपण पाहतो आहोत. आणि त्याच पद्धतीने आज सकाळपासून जे आहे ते चिंतन शिबिर जे आहे ते चालू झालेलं आहे. त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते संबोधित कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, राष्ट्रीय अध्यक्ष